आणि जत्राला जाऊन सने एका बहिणीच्या अंगात आलं, दोघं साडून दोघे बहिणी, आणि गळ्यामध्ये बोरमाळ होती बघा, बोरमाळ. त्या बाईच्या अंगात आल्यावर तिची पण बोरमाळ तुटली. आता तिला वाटलं आता कोणाला सांगावं, आता सोन्याची बोरमाळ तुटल्यावर कोणाला सांगायचं. सोन्याची बोरमाळ तुटल्याच्या नंतर मनी पांगले कशी म्हणते, अंगात येत होता, आता तिला घेताच नव्हतं येत. तो त्या दाजीला काय म्हणले, अवय एक मनी दाजी, एक मनी, अवय एक मनी दाजी, अवय एक मनी दाजी, अवय एक मनी दाजी. आता त्या नवऱ्याला वाटलं की हिच्या अंगात आलं, ही मनी कशी दाखवते दाजीला, अशी हल्ली कानी बाई बाई. म्हणून म्हणते मी श्रद्धा असू द्या, पण अंधश्रद्धा सोडून द्या. बघा, अहो नको खंडू माग, नको बसू माग, मर्याई असरा. अहो दगडाच्या देवाला पूजून माय, सांतरी होते का, सांतुले मिळते का. माझी लाडाची ममता माय, माझी लाडाची शांता माय, माझी लाडाची लंका माय, धम्मपुत्राचा निर्मळ माय, माझी लाडाची लंका माय, धम्मपुत्राचा निर्मळ माय, माझी लाडाची लंका माय, धम्मपुत्राचा निर्मळ माय. आवडतं खंडोबा नको बसू माय, प्रियाई असना, दगडाच्या देवाला पूजून माय, सांगताना मिळते का. माझी लाडाची शांता माय, धम्मपुत्राचा निर्मळ हाय, माझी लाडाची शांता माय, धम्मपुत्राचा निर्मळ हाय, माझी लाडाची शांता माय, धम्मपुत्राचा निर्मळ तुम्हाला नाही म्हणते, आमच्याकडच्या महिला आहेत खरे म्हणतात, अगं येडे आई जरा बनू नका नादा, मयाभिमान दिलाय तुला, मयाभिमान दिलाय तुला, अगं तू एकदा नागपूर धम्मपुत्राचा